नमस्कार मंडळी, मी प्रशांत स्वागत करतोय तुमचं आपल्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मी आणि अमृता चाललो आहे आता दादरला खरेदीसाठी। माझ्या भाचीचा बारसा आहे, तर त्याच्यासाठी खरेदी करायला जायचं। म्हणजे तिची खरेदी तर झाली आहे, पण आता माझ्या शौर्याची खरेदी बाकी आहे, तर त्याच्यासाठी काहीतरी खरेदी करण्यासाठी जायचं आहे। तर चला जाऊया दादरला। आता दादरला भेटूया, बघूया काय त्याच्यासाठी कपडे कुठले खरेदी करायचे। तर तिचा मॅचिंग ड्रेस आम्ही घेऊन आलो आहे, तिच्याच मॅचिंगचा काहीतरी बघायचं आहे त्याच्यासाठी। तर चला आता डायरेक्ट जाऊया दादरला। चला आता आम्ही येऊन पोचलो दादरला। दादर म्हटलं तर मरणाची गर्दी, कधी येऊचा कधी बघूची तेव्हा गर्दी। तर आता मार्केटमध्ये शोधूया कुठल्या तरी दुकानात। तर चला बघूया, चांगला दुकान बघूया लहान मुलांचा। तिकडे पुढे जाऊया, नक्षत्र मॉलच्या साईडला गल्लीत वगैरे तिकडे आहेत दुकानं। तर चला तिकडे जाऊया। इकडे आता मला वाटतं म्युन्सिपाल्टीची गाडी आली होती, ती उचलला आणि सगळा थोड्या वेळाने येऊन परत बसणार आहे। बघा हे असं सगळं ना घेऊन जातं ते बघा। हे बघा, ही दादरला कायमची गर्दी असते, आता तरी कमी दिसतात थोडी, पण कायम गर्दी इकडं। इकडं चपला वगैरे आहेत। आणि आता आम्ही चाललो ना ते या गल्लीतून एक गल्ली इकडनं, इकडे एक दुकान आहे पुढे लहान मुलांच्या कपड्याचं, तिकडे जातोय। हे बघा, हे ते शॉप आहे, तिथं आम्ही आलो आहे। इथे सगळे लहान मुलांचेच कपडे आहेत, ते बघू शकतो आपण। हे बघा, चला शौर्यासाठी कपडे बघायचे तिथे बघू शकते, सगळे लहान मुलांचेच आहेत। बघा हे घेतलेलं आहे आम्ही तिच्यासाठी, आणि ह्याच कलरमध्ये बघत होतो, पण ते बोलत आहेत की ह्या पॅटर्नमध्ये म्हणजे या कलरमध्ये नाही येणार त्याच्याकडे, त्यांच्याकडे नाही आहे। दुसरं काय मिळतं का आपण बघूया। बघा हे पण भारी वाटतंय। इकडे यांच्याकडे लहान मुलांसाठी साड्या वगैरे बघा भारी आहेत, पण इथे आता त्या कलरमध्ये नाही आहे। मग काय नाही भेटलं काय लहान, म्हणजे त्या कलरमध्ये नाही भेटलं तर आता दुसऱ्या दुकानात जाऊन बघूया काय मिळतं आहे का। इकडं जास्त करून ही सगळी मोठ्या लोकांची दुकान आहे। ते बघा, हे बघा त्या दुकानात तर काय नाही मिळालं, कारण तिथं नव्हतेच जसं पाहिजे होतं आमका तसा। मग आता परत दुसरीकडे जाऊन बघतो। इकडे ना सगळे आता मला वाटतं म्युन्सिपाल्टीने उठवलं ना, त्याच्यामुळं इकडे या गल्लीमध्ये सगळ्यांनी धंदा लावला नाही। थांबा दाखवते तुमचा। हे बघा इकडे आहेत ना सगळे भाजीवाल्यांनी इकडे धंदे लावला नाहीत, फळावाल्यांनी वगैरे इकडे बघा। कारण मला वाटतं म्युन्सिपाल्टीची गाडी आली, तिकडनं उठवलं आणि मग ते इकडे येऊन लावला नाही सगळ्यांनी। हे बघा, आता आम्ही परत इथे कबूतरखान्याच्या इथे आलो। एवढी दुकानं फिरलो, पण काय कपडे त्याला पाहिजे तसे मिळालेच नाही यार। म्हणजे लहान मुलांचे कपडे घेणं एवढं अवघड आहे ना की, आणि एवढे महाग पण आहेत ना लहान मुलांचे कपडे, विचारू नका। त्याच्या एका ड्रेसमध्ये माझे 3 ड्रेस येतील, एवढे महाग आहेत लहान मुलांचे कपडे। आता पूर्ण दादरच्या 2 गल्ल्या फिरून झाल्या, आता दुसरीकडे कुठे आहे काय बघतो। एवढी दुकानं फिरून शेवटी ह्या एका दुकानात आलो आहे। तिथं हा भेटला बघा, हा कलरचा घेतला आहे, तिथं डिझाईन वगैरे आहे त्याच्यावरती, त्याच्या साईजचा आहे। तो जो कलर बघतोय ना त्या कलरमध्ये आम्हाला काहीच भेटलं नाही, पण पूर्ण आता मला वाटतं जवळजवळ 1.5 तास फिरलो, त्याच्यानंतर हा भेटलेला आहे। तर चला हा घेऊया आणि आता घरी जाऊया। 1-1.5 तास फिरतोच आहे दुकानात आम्ही। हा घेऊया, हा घेतो, हा घेतो, पॅक करा। चला फायनली शौर्याचा कुर्ता वगैरे घेऊन झाला आहे। इकडे आता दादरला इकडे सगळी दुकानं लागायची, ती सगळ्यांना उठवले वाटतं म्युन्सिपाल्टीच्या गाडीने। एकही दुकान इकडे दिसत नाही, जे बाहेर असायचे ना ते एक पण नाही दिसत आहे। सगळी दुकानं आहेत ती आता आतमध्ये आहेत, त्याच्यामुळे आतमध्ये दुकानामध्ये तर महागच भेटतात कपडे। कारण लहान मुलांचे म्हटले तर तुम्ही 1000च्या वरतीच पकडून चालायचा एखादा ड्रेस तरी। तर चला आता काय अजून दुसरं काय करायचं ते बघूया, काय दुसरं काय घ्यायचं असेल तर। अमृताला काय घ्यायचं असेल तर ती बघूया काय घ्यायचं असेल तर। तिला काय घ्यायचं नसतं, ऑलरेडी तिच्याकडे सगळं आहे। शौर्याची खरेदी झाली, आता जरा माझ्यासाठी बघते। 4 कलर शॉर्ट कुर्ती आणि जीन्स बघत होते। प्रिंटेड ब्ल्यू मध्ये आहे बघा, जीन्स आणि शॉर्ट कुर्ती बघत होते।
जीन्स बघूया का मग? जीन्स दाखव ना, जीन्स माझ्यासाठी बघते जरा, आणि काय घेतली त्यानंतर पुढे बघूया. चला, फायनली माझी पण खरेदी झाली. जीन्स घेतली आणि शर्ट घेतली, माझी पण खरेदी झाली. आता पाऊस झाला आहे, आता गप्प घरी जाऊया. भरपूर टाईम झाला इकडे बाहेर. दादर फिरून फिरून जवळजवळ 2 तास झाले. माझ्या खरेदीसाठी 3-4 दुकानं फिरलो. अमृता बोलते मला काय नको म्हणून. तर चला आता जाऊया घरी. हा परिसर कायम गजबजलेला असतो, पण आज मला वाटतं सगळे म्युन्सिपाल्टीने उचललेले आहे. ह्या लोकांना इकडे कोणालाच बसायला दिलं नाही. हे बघा, अक्षरशः दादर फिरून फिरून वैतागला. आता भूक लागली, आता काहीतरी खाऊया. मला आता काय खाऊ नको, काहीतरी थंड जरा पितोय. गरम होता मरणाचा ना एवढा, म्हणजे अक्षरशः बाहेर फिरून फिरून वाट लागली. दुपारी मी चिकन अक्षरशः दाबून खाल्लं आहे, त्याच्यामुळे मला आता भूक नाही. काहीतरी आता मागूया थंड. काय मागवतं? काहीतरी थंड असं पिऊया आणि घरी जाऊया. ही बघा काय मागवते, मेनू कार्ड. का ते चांगला मागव. ते काय बोलतात ते खवई आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अमृताची नक्कीच निवड होय. हे बघा, तिच्याकडे बघून वाटतं असं खात्या पित्या घरची. हा चला थंडमध्ये ना लस्सी फायनल झाली. एक स्वीट लस्सी आणि एक रोज लस्सी, 2 लस्सी मागितलं होता. बघूया जरा थंड झालेला जरा बरा बाहेरच्या वातावरणात. आता स्वीट लस्सी आणि रोज लस्सी मागवलेली आहे, तर बघूया आता कशी लागतात. हे बघा आमची स्वीट लस्सी आणि रोज लस्सी आलेली आहे. आता कशी चव काय माहीत नाही. रोज लस्सीची ते काय माहीत नाही कशी. स्वीट लस्सी तर म्हणजे आपली नॉर्मल लस्सी असतात तशीच आहे. अमृता विचार, अमृता कशी आहे चव? गुलाबाचं फ्लेवर आहे. ओके, तर माझी स्वीट लस्सी पिऊन बघूया. ही तर नॉर्मल आहे, ती कशी आहे त्याला पिऊन बघू. एक्सचेंज करता, एक्सचेंज. ह्याच्यात जरा फ्लेवर वेगळा. ही स्वीट लस्सी म्हणजे फक्त गोड लस्सी. हे बघा लगेच दिला आता नको म्हणून. बघा संपवला पण पटकन काय ते. ही लस्सी पिताना तोंड एकदम वाकडा गेला असा. पण ही फ्लेवर बिवर पिण्यापेक्षा ना आपण नॉर्मल लस्सीच पियायची, कारण नॉर्मलच चांगली लागतात. फ्लेवरमध्ये काहीतरी नाकावडं टाकतात, पाणी यासारखा पचपचित बनवतं, त्यापेक्षा ह्या बाहेर ओरिजिनल. चला पटापट संपूया. किती वाजलं? 8 वाजलं ना? 7:30 वाजले असते. 7:30 तर मग 7:30 वाजलं होतं. 7:45 वाजले. 7:45 झालं. बघ कसा दिसतोस, कसा दिसतोस बघ म्हटलं. चला आता आमचे लस्सी बिशी पिऊन झालेली आहे. आता डायरेक्ट घरात जाऊया. आमचं शौर्य आमची वाट बघता असं. अरे हां, पणान फोन केला होता, गजरं पाहिजे होतं. तर गजरं काय भेटणार आता तिकडं फुलांच्या मार्केटमध्ये. गजरे बघूया. पणान फोन केला आणि येताना गजरे घेऊन यावा, बेबीचा फोटोशूट करूचा. हा ढेकर आलो रे गौरी, आपल्या लस्सीनं ढेकर आलो. तर चला फुल मार्केटमध्ये गजरे कसं आता हत का माहीत नाही, बघूया. चला तिकडे आता मार्केटमध्ये आम्ही आलो होतो, फिरून आलो सगळा. मग अशी फिरून अक्षरशः वैताग आलो. आता फुल मार्केटमध्ये जाऊया आणि लवकर घरात जाऊया. माझं शौर्य वाट बघता अजून आमची. हे बघा, ह्या मगाशी मार्केटमध्ये काहीच नव्हता. आता हे परत सगळं हळूहळू येऊन बसवू लागलं, कारण आता म्युन्सिपाल्टीवाल्यांना बहुतेक
नाही येणार असतील. आता जाऊया आपण मार्केटमध्ये. ते बघा इकडे समोर आहे ना फुल मार्केट आहे, तर फुल मार्केटमध्ये जायचं आपल्या. नाही हे बघ इथं आहेत ना, इथं गजरे. हे बघा हे गजरे घ्यायचे ते किती रुपये? 50 रुपये 5. मोगऱ्याचे गजरे आहेत ना हे, मोगऱ्याचे गजरे. चला अजून काय घ्यायचं आहे? आईने पुलाव वगैरे काय सांगितलं ना? हां चला, स्वामींसाठी चाफ्याची फुलं घेऊन जाऊया. चला हे बघा सगळं बसलेत आता या पूर्ण दादर मार्केट. बघा मस्त मस्त चाफ्याचा हार भारी बनवतात हे लोक. इकडे हे बघा, हे आपण आलो आता फुल मार्केटमध्ये. इथं सगळ्या प्रकारची फुलं आहेत इथं. आता फुल मार्केटमध्ये गर्दी आता तरी गर्दी कमी आहे, पण गुरुवार म्हणा, सोमवार म्हणा किंवा काय वार असं सण असेल तेव्हा सलोख जागा नसतं इथं. पाना इकडे तुमका काय भेटणार नाही असं नाही, सगळं भेटणार आहे बघा. चाफ्याची फुलं आहे बघा, विचारते का कशी आहे? ते मोठे पाकिट कसं आहे? 60 रुपये. त्याच्यात किती फुलं आहे? 60. ओके, एवढे काय करूची आहेत? जास्त आहे, एवढी काय गरज नाही बघा. हे घेतलं आम्ही 20 रुपयाची 15 फुलं. बघा दुर्वा वगैरे सगळं आहे. तर आता इकडनं आता हा मार्केट. हे बघा केळीची पानं वगैरे पाहिजे असतील तर ती पण आहेत, खायची पानं आहेत. इथं ना धूप वगैरे पण घ्यायचं. धूप वगैरे घेऊ थांबला. एका काय ती लोबान अगरबत्ती घेऊची. भरपूर दिवस झाले लोबान अगरबत्ती लोबान अगरबत्ती करताय. ती आता घेऊया. फूट ती खय लिहिलेली आहे. हे बघा अगरबत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्ती आहेत. हां हे बघा लोबान अगरबत्ती. काढली उचल कशी आहे ती जा काय? घे मग. चला अगरबत्ती पण घेऊन झाली, धूप घेतला आणि त्यांच्याकडनं सॅम्पल अगरबत्ती मागून पण घेतला ना. म्हणजे त्याला सांगितलं सॅम्पल अगरबत्ती द्यावा, नंतर जर चांगली वाटली तर आम्ही घेऊ घेतो म्हणून. तर आता चला जाऊया. झाला घेऊन? चला. एका म्हणतात डोका. सॅम्पल अगरबत्ती देऊन 2-3 काडी एक्स्ट्रा घेतला त्याच्याकडनं. काय बोलायचं आता. हे बघा इकडं बघा आता गर्दी वाढली बघा. काय ती 8 वाजलं आणि गर्दी इकडं वाढली बघा. काय गर्दी वाढली ती बघा. चलोक पण जागा नाही, असं ढकलत चलत आता. हे आंबा आलं ते सांगतात हापूस आंबा म्हणून सांगते. तो कशी आहे ते? कसे किलो? 200. हापूस आहे देवगड हापूस म्हणून सांगतात. 200 रुपये. काय म्हणतात प्युअर हापूस म्हणून सांगतायत. बघितलं दुकानं बॅग वगैरे गर्दी बघा. ह्यो जरा गावठी माल दिसता. आजी या काजी कशी आहे? हे या 50ची आहे. किती त्याच्यात? हिरव्या काजी कोवळे आहे. दाबून बघ एखादी. कोवळ्यात की 50 रुपये वाटा. चला त्या माका वाटतं आंबेवाल्यान हापूस आंबा कधी बघितलं पण नसती आणि सांगतात प्युअर हापूस म्हणून. हे बघा इकडे आता किती गर्दी वाढली आहे बघा. सगळं आता दुकानं लावला नाही. जेव्हा आम्ही आलो होतो कायच नव्हता, सगळं खाली होतं. पूर्ण रोड खाली होतो. पण आता नाही, आता पूर्ण पॅक झालं बघा. हे बघा फणसाचे गरे कसे आहेत भाऊ? 50 पाव. 50 रुपये पाव.
माका वाटतं त्या माणसांना हापूस आंबा कधी बघितलं पण नसती, पण सांगता प्युअर हापूस आहे. आणि 200 रुपयाचं माका वाटतं काहीतरी 10-12 होतं त्या वाट्यात. तर ह्याच्या बापसन 200 रुपयाचं 10-12 ठेवला नाहीत काय वाट्यात, मला सांगा तुम्ही आधी. हे असं ह्या भैयानी हे सगळं डुप्लिकेट आंबं विकून हापूस आंब्याच्या नावाची वाट लावूची काढला नाही आहे. तर हे सगळं सांगतात की प्युअर हापूस आहे, पण तिथं प्युअर हापूस तो नाही. तर हे सगळं डुप्लिकेट माल आहे. हे बघा आता हे हळूहळू हळूहळू सगळं येऊक लागलं. ते बघा हे येऊक लागलं. हे बघा इकडं दुकानात परत गेले होते ना, हे आपली गाडी आली होती, गाडी घेऊन येऊन गेल्यानंतर हे असं परत धंदा आणून लावतं. ते बघा आता सुरुवात केला नाही, हे सगळ्यांनी धंदा लावू परत. शौर्य ऑरेंज खाता, पण ऑरेंज काही दिसत नाही, द्राक्ष. हे इकडं पुढं भाजी मार्केट, इकडे सगळी भाजी भेटणार तुमका. इकडे सगळं पुढं भाजी मार्केट. हे बघा हे चिक्कू. इडली वडावालो मामा अजून विकता जा. तर चला दादरवरनं आता घरी जातं. ह्यो ब्लॉग मी इथंच थांबवतोय, कारण जेवढा फिरणार तेवढा कमीच आहे. आता टाईम पण भरपूर झाला. ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलो तर लाईक करूक विसरू नका. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.